सो काळुबाईचा घाट हा आता उतरत आहे. काळुबाईचे दर्शन झालेले आहे कालच आणि सकाळी सकाळी मस्त थंड वातावरणामध्ये गरम पाण्याची स्टीम बाथ घेऊन आता आम्ही निघालेलो आहे थेट महाबळेश्वर. महाबळेश्वरला जाण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे तिकडे शंकराचंही मंदिर आहे आणि आम्हाला जरा चिल सुद्धा करायचं आहे. सो त्यामुळे आम्ही चाललेलो आहे. आता पुढची इन्फॉर्मेशन देणार आहेत ते कुशाल पाटील. बघूया काय बोलतायत. आम्ही महाबळेश्वरला दर्शन घेत आहे, चाललो आहे दर्शनासाठी आणि हा गुरुदेव मात्र याला पहिल्यांदा मी महाबळेश्वरमध्ये येणार आहे, त्यामुळे येणारा सर्व खर्च हा गुरुदेव मात्र यांच्या स्पॉन्सरशिप होतो आणि तो खूप एक्सायटेड आहे महाबळेश्वर बघण्यासाठी. इथलं क्लायमेट, इथलं घोडेस्वारी करण्यासाठी. यस यस, हॉर्स रायडिंग तर करायचीच आहे मला. आणि ही गोष्ट खरी आहे की मी महाबळेश्वरला पहिल्यांदा चालवलं आहे, पण ही गोष्ट खोटी आहे की मी स्पॉन्सरशिप करणार आहे. वा 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 वा. हा आहे बागीचा. बागीच्यामध्ये असे खूप सारे सेलिब्रिटी येतात आणि इकडे आईस्क्रीम खाऊन जातात. आम्हाला सुद्धा इथे खायचे आहे, पण ते आम्ही येताना खाऊ द्या. आता आम्ही पोहोचतोय ते आहे म्हणजे वेण्णा लेक आणि इथे ट्रॅफिक बघा. ही बघा ट्रॅफिक. आता इथे ट्रॅफिक अशी झालेली आहे. आम्हाला पावती फाडायची. महाबळेश्वर आणि पंचगणी तुम्हाला फिरायचं असेल तर तुमचे खिसे मजबूत पाहिजेत, कारण की इथे ठेकेवाले भरपूर आहेत आणि टायमा जागी जागी तुम्ही हागायला जरी गेले तरी तुम्हाला 10 रुपयाची पावती फाडायची. तुम्ही मुताला जरी गेले तरी 10 रुपयाची पावती फाडायची. पार्किंग जरी लावली तरी तुम्हाला 20 रुपयाची पावती फाडायची. म्हणजे इकडे पावत्यांचा कहर केलेला आहे. आता आपण आलेलो आहे मॅप्रोमध्ये. हे आहे महाबळेश्वरमध्ये आणि या सगळं स्ट्रॉबेरीची शेतं आहेत आणि इकडे आहे यांचं रेस्टॉरंट. हे सगळे खायला बसलेले आहेत पब्लिक आणि खूप असं छान आणि शानदार असं. आणि वरती हे झाडांच्या सानिध्यामध्ये पण सुद्धा आहे, पाहू शकतात. खूप अशी छान अशी अरेंजमेंट आहे आणि या साईडला असं सेल करतायत ते फ्रेशली शेतातून आलेली स्ट्रॉबेरी हे सेल करतायत, बघू शकता तुम्ही. स्ट्रॉबेरीचे आणि ही बघा स्ट्रॉबेरीची शेतं. ही बघा ही स्ट्रॉबेरीची शेतं आहेत. स्ट्रॉबेरी लागलेली आहेत. स्ट्रॉबेरी दाखवलेली आहे मी तुम्हाला. आणि खूप असं छान सुंदर अतिशय. मला असं वाटतं इकडनं काहीतरी मी घेतलं पाहिजे आपल्या रिसॉर्टसाठी आणि इकडनं रिसॉर्टसाठी काहीतरी बनवलं पाहिजे आणि ते मी बनवणार. खूप छान. आणि आता मी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट दाखवलेली आहे. आता मी तुम्हाला किचन दाखवतो. यांचं किचन कसं आहे. सो ऑल किचन हा लाईव्ह किचन आहे. लाईव्ह किचनमध्ये तुम्ही बघू शकता फुल क्लीनलीनेस. खूप असं छान लाईव्ह किचन यांचं. हे ऑर्डर देता देता ही आमची ऑर्डर आलेली आहे. छान आहे. नसता गेला तरी चाललं असतं, आम्ही दुसरी ऑर्डर करून खाल्लं असतं. असं काय बेत नाही का खाल्लं पाहिजे. इकडे सगळ्यांना विचारलेलं आहे तुम्ही काय घेणार, हॉट कॉफी घेणार काय घेणार, तर यांनी आईस्क्रीम कबुली केलेली आहे आणि मी घेतलेला आहे हॉट चॉकलेट आणि आता तो मी पिणार आहे. त्या रीतीने पंचगणीमध्ये मी आलेलो आहे महाबळेश्वरला जाण्यासाठी आणि इकडे 10 वेळा अशा पावत्या फाडायला लागतात. इथली नगर परिषद मला तरी असं वाटतं का पैसे खाऊ असल्या कारणाने. आणि आम्ही आहोत न्यूज चॅनलमधून आणि आम्ही इथे आलेलो पर्दाफाश करण्यासाठी यांचा सर्वांचा. हे माझे 2 अनमोल रत्न पुढे चालत आहेत. एक हे राम, एक हे लखन. आम्हाला फास घ्यायला लागला बाथरूम. खूप असं छान मनोरम्य दृश्य. पण हे पर्दा फास्ट करता करता आपल्याला फास्ट नाही घ्यायला लागेल. हा. बघून घ्या. खूप असं छान असा व्ह्यू आहे इकडे मस्त. आणि इकडे सुद्धा जाण्याचे तुला 10 रुपीज पे करायचे आहेत. इवन द वॉशरूम सुद्धा आहे इकडे, पण इकडे सगळ्या गोष्टींना पे करायचं आहे. हे तुम्ही इकडे आल्यानंतर तुमचे खिसे मजबूत ठेवा
त्याच्या कारणाने तुमची ट्रिप तुम्ही इकडे पाहू शकता. मनोरम्य असं दृश्य आहे. आणि मृणाल पाटील सोबत गुरु म्हात्रे आम्ही आलेलो आहे पंचगणीमध्ये. आता आम्ही पारसी पॉईंटला. आता मी पायऱ्या उतरत आहे आणि ह्या पॉईंटचं नाव आहे पारसी पॉईंट असं नाव आहे. आता तुम्हाला मी ह्याचं मनोरम्य असं दृश्य दाखवणार आहे. आता मी असं घाबरलेलो आहे आतून असं का इथे उभं राहण्यासाठी पण पैसे लागतात की काय हे बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे. दृश्य तुम्हाला दाखवतो कसं दृश्य आहे मनमोहक. हे पहा वाव वाला फॅक्ट. किती छान असं आहे बघा. मी या मावशींकडे आलेलो होतो स्ट्रॉबेरी घेण्यासाठी. स्ट्रॉबेरीमध्ये खूप साऱ्या व्हरायटी यांनी ठेवलेल्या 2 व्हरायटी त्या आम्ही खाल्लेल्या आहेत. आणि खाता खाता त्यांनी आम्हाला सांगितलं 1 किलो घ्या. पण मी त्यांना बोललो 1 किलो घेणार नाही, अर्धा किलोच घेणार. सोबत आहे कुणाल पाटील आणि मी. आम्ही घेत आहे स्ट्रॉबेरी टेस्टिंग करत होतो. आणि हा आमचा बसलेला गाडीमध्ये कुशाल पाटील स्ट्रॉबेरी मागतो पण त्याला आम्ही देत नाही. अशा रीतीने माझ्या हातात आहे. नाही देणार. अशा रीतीने आम्ही स्ट्रॉबेरी घेतलेली आणि ह्या काकी खोपोलीच्या असल्या करणारे आमच्या नातेवाईक झालेल्या काकी झाल्या आमच्या. आणि इकडनं आम्ही स्ट्रॉबेरी अशी खूप अशा रीतीने चांगल्या रीतीने घेतलेल्या आहे. आणि आता आम्ही इथून प्रस्थान करत आहे आमच्या दिशेने आहे. मी मार्केटमध्ये आणि मार्केटमधल्या नंतर आम्हाला भूक लागल्यानंतर आम्ही आलेलो आहे. आता हे आहे धनका चाट इथे आलेलो आहे. आणि इथे आम्ही ऑर्डर केली आहे बास्केट चाट. आणि हा आता बास्केट चाट बनत आहे. व्हेरी डिलिशियस असं वाटतं आणि खूपच असं अट्रॅक्टिव्ह. हे आलेलं ग्रीन चटणी टाकलेले. वा 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 वा. खूपच असं छान असं वाटत आहे. आणि मी आहे कुणाल पाटील सोबत आणि कुशाल पाटील सोबत आम्ही आलेलो आहेत. कुठे आलेलो आहेत आपण मी विसरलो. महाबळेश्वर मार्केटमध्ये. अशा पद्धतीने कसा चाट खात आहे बघा जरा. बास्केट चाट. या अशा घनदाट अरण्यामध्ये आम्ही चालत जात आहोत. हे बघा. हा बघा तो मंकी किंग. आणि हा बघा. हे बघा हा बघा तो मंकी किंग आहे. हे बघा आम्ही चाललेलो आहे. आणि या भरमसाठ अशा पिशव्या घेऊन सगळ्यांच्या हातामध्ये आहेत. हे बघा. आणि आम्हाला जायचं 1 किलोमीटर लांब. सगळ्यांना अजून सुद्धा आम्ही महाबळेश्वरमध्ये आहे. आणि तुम्ही पाहू शकता आम्हाला बाल्कनीवाला रूम दिलेला आहे. आणि नजारा बघा बाहेरचा कसा आहे. खूपच असं छान दिसतं आहे. सगळे लोक. आणि ते तिकडे हनुमंताचं मंदिर आहे. आणि आमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही दर्शन घ्यायला तिकडे जाणार आहे. आणि ही आमची ब्लॅक ब्युटी इथे लागलेली आहे. शकता इकडे गजब एक्सपेरिमेंट चाललेला आहे. हे बघा. गाडी धुवायच्या नादामध्ये काय चाललेलं आहे हे बघा. अरे बापरे. हे बघा कसं चाललंय बघा. हा गाडीची पण आंघोळी करण्यात येत आहे. सो आम्ही सुद्धा देखील आंघोळी करतो आणि गाडीची सुद्धा आंघोळी करतो. आणि खूपच अशी डस्टी झालेली आहे आणि तिला आम्ही आता साफ करणार आहे. हे इकडे आहे हनुमंताचं मंदिर. आणि इकडे आम्ही राहत होतो वरती. ए दे